नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान झालं आणि महाराष्ट्र हद्दीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना साजरा केला जातोय। तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी यांच्याकडून जाणून घेतोय। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। यामध्ये काँग्रेसला 14 जागा मिळालेल्या आहेत, तर ठाकरे यांना 9 जागा मिळाल्या। काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 8 जागा, अशा एकूण 31 जागावर महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे। या संदर्भात ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री मदनजी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कार्यकर्त्यांकडून आम्ही जाणून घेत आहोत आणि फटाके वाजवून मोठा जल्लोष। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मदनजी बापना साहेब आहेत। आम्ही बापना साहेबांकडून जाणून घेतो। साहेब, काय आघाडीला जे 31 जागा मिळाल्या मावळामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे? सत्याचा विजय झाला। बापाला बाप न म्हणणाऱ्या संस्कृतीला बापाला बाप न म्हणणाऱ्या संस्कृतीला या लोकसभेच्या निवडणुकीने धडा शिकवला। पवार साहेबांनी वयाच्या 83व्या वर्षी प्रचार केला। ज्या पद्धतीने कष्ट घेतले आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची एक नवीन फळी उभी केली साहेबांनी लढवल्या, त्यातल्या 8 ठिकाणी मोठ्या मताने ते निवडून आले। सुप्रिया सुळेला बारामतीत 48,000 मतांनी आघाडी मिळाली। बारामती सुळे 1.5 लाख मतांनी निवडून आले। अमोल कोल्हे 1.5 लाख मतांनी, लंके निवडून आला, बाळामामा धोत्रे निवडून आला। हे सगळे स्टॉलवर्ड त्यांच्या विरुद्ध होते। कपिल पाटील हा मोठी शक्तिमान माणूस होता कपिल पाटलाचे। त्या कपिल पाटलाला भिवंडी मतदारसंघात शरद पवारांच्या बाळामामांनी पाडलं। सोलापूरला धैर्यशील मोहिते पाटील, माडामध्ये धैर्यशील मोहिते पाटील निवडून आला। फक्त एकच आहे, हे सगळं झालं तर पण साताऱ्याची जागा थोड्या मताने आमची गेली। उत्तम प्रकारे अतिशय प्रामाणिकपणे काम केलं। मावळात आमचा उमेदवार फार थोड्या मताने गेला, त्याला अनुभवी माणूस। लोक होते। फडणवीस त्यांना काय म्हणतात मला माहीत नाही, पण त्यांनी केलेलं राजकारण घाणेरडे राजकारण, अशा पद्धतीचा राजकारणातली सुसंस्कृतपणाच नाहीसा झाला। त्या सुसंस्कृत राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे। यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृतपणे राजकारण कसं करावं, पवार साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे पवार साहेबांची सगळी भाषणं ऐकली। पवार साहेबांनी कोणावर व्यक्तिगत टीका नाही केली। महागाई आहे याबद्दल पवार साहेब शेतकऱ्याचे साहेब बोलले। व्यक्तिगत कोणाचं नाव घेऊन कोणावर टीका करायचं काम पवार साहेबांनी केलं नाही। पण यांनी पवार साहेबांच्या विरुद्ध त्या पद्धतीने बोलायचं असतं। कशी भाषा पाहिजे भाषणाची। पवार साहेबांनी काय भटकते आत्मा काय आणि भगवान ने मैं जेने तक नहीं हूँ, भगवान ने मुझे डायरेक्ट भेजा है। राहुल गांधींनी सांगितलं कसं काय बताओ। या संबंध निवडणुकीत राहुल गांधी, प्रियंका, तो आपला काय नाव अखिलेश, या तरुण पोरांनी काय काम केलं, काय त्यांची भाषणं होती। आणि एक आशय त्याने दिसला की नवीन पिढी तयार होते। आठवत आहे की कुठंतरी कोणतरी बोललं, अजित पवारांच्या गटातलं कोणतरी बोललं जाताना की शरद पवार एवढे मोठे नेते आहेत, मग त्यांना स्वबळावर मार। हे आता यांनी सिद्ध
जी आमच्याबरोबर मंडळी होती त्याच्यामुळं आम्हाला यश मिळत नव्हतं. याने पक्षासाठी कामच करायचं नाही ना, पक्षासाठी कामच करायचं नाही, स्वतःचं महत्त्व वाढवायचंच काम, स्वतःचंच महत्त्व वाढवायचं. कोणाला दे तिकीट, बायकोला दे तिकीट, याशिवाय तुम्ही राजकारण करता काय? मग अशा प्रकारचं कुठं राजकारण आहे? आणि हे गेल्यामुळं सगळे नवीन एक पिढी जी तयार झाली, काँग्रेसमध्ये नवीन पिढी तयार झाली, ही योग्य, ही पुन्हा आपल्याला घड्याळ घ्यायचंच नाही. मी तर साहेबांना सांगणार आहे, हे हा तुतारी प्रत्येक ठिकाणी तुतारी वाजत असते, आणि ही विजयाची तुतारी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली रोहित पवारांनी उत्तम काम केलं, योगेंद्र पवारने उत्तम काम केलं. पवार साहेबांच्या उघड रस्त्यावर येऊन त्यांनी कामं केली ना. काय तुमच्या भूमिका कशा बदलता तुम्ही? बापाला ना बाप न म्हणणे, पवार साहेबांनी ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, मोठं राजकारणात सत्ता आल्याबरोबर सगळी पदं अजित पवारांनी दिली, सगळी पदं मिळाली, तरीसुद्धा तुम्ही साहेबांवर नाराज. आम्हाला का नाही मिळाला? नाही तर आम्ही बाबासाहेब, त्यांना बाबासाहेब करून त्यांनी ही परिस्थिती येऊन. आता काय मिळवलं त्यांनी? शेवटी काय मिळवलं? लोकांना ही निवडणूक देशाच्या जनतेने हातात घेतलेली निवडणूक, जनतेला समजतंय. जर यातले 2-3 घटक काढले तर BJPला 200च जागा आहेत. तुमचे घटक पक्ष सगळे घ्या. आम्ही जे म्हणत होतो की BJPला तो संजय राऊत म्हणतात ते एकदम 100% खरं आहे. त्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची त्यांची लायकीच नाही, आता त्यांनी घेऊच नाही, त्यांना मेजॉरिटीच नाही आहे. आज महाराष्ट्रातलं जे वातावरण तयार झालं आहे, 32 जागा निवडत, पंकजा मुंडे पडले, तो आमचा कपिल पाटील पडला, सगळे स्टॉलवर सगळे पडले, आणि चिल्लर माणसं चिल्लर म्हणजे नोन माणसं नाहीत. राजकारणात फार प्रतिष्ठा मिळाली, फार मोठे झाले, मंत्री झाले अशी नाही. प्रामाणिकपणे जनतेचे काम करणारी जी लोक साहेबांनी नेमके हेरून माणसं दिली आणि ती निवडून आणली. साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं. 44-45 डिग्री टेम्परेचर, 44 डिग्री टेम्परेचरमध्ये दुपारच्या वेळेला सभा घेणं, 3-3 तास बसणं सोपं काम नाही. आणि हे पवार साहेबांनी केलं, करून दाखवलं आणि यश मिळवलं. सगळ्यात महत्त्वाचं 8 जागा लढवल्या, 10 जागा लढवल्या, त्यातल्या 8 म्हणजे 80% मार्क आम्हाला. क्लास 1 फर्स्ट क्लासमध्ये आम्ही पास झालो. आणि आता यापुढे महाराष्ट्रात BJP आणि मित्रपक्षाची सत्ता येणे नाही. ही काळ्या दगडावरची रेग, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. मावळमधली काय परिस्थिती राहील? मावळमध्ये चांगलं होतं. आमचा आमचा हा थोडंसं त्याचं नियोजन जमलं नाही आम्हाला. आमच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलं, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं. शहरी भागातसुद्धा त्या मानाने जेवढं व्हायला पाहिजे त्या मानाने काम झालं नाही. वडगावसारख्या ठिकाणी 2000 मतांनी श्रीरंग बारणं पुढं आहेत, ते म्हणजे कार्यकर्ता कुठंतरी कमी पडला. अदरवाईज आणि पैसा, सुनील तटकरेंनी 100 कोटी रुपये वाटले असं कानावर आलं आहे. आम्हाला माहीत नाही, मी सांगत नाही, लोक सांगतात. श्रीरंग बारणेंनी तसेच पैसे वाटले, आमचे कार्यकर्ते सांगतात. गावात जायचं, किती लोक आहेत, किती घरं माणसं आहेत, किती मतं आहेत तुमची, तेवढे पैसे घ्या. ठीक आहे, जे झालं ते झालं, केलं ते केलं. त्याचा आता विचार करणे नाही आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करणे नाही. जे दिलं जनतेने दिलंय ते मान्य करून आम्ही पुढे चालणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 31 जागा आलेल्या आहेत, तर 31 जागा आलेल्या आहेत. तर या 31 जागा म्हणजे अपक्ष आपलाच आहे ना, एकदम 31 जागा आलेल्या आहेत, ते एकदम चित्र बदललेलं आहे. तर मावळमधनं महाविकास आघाडी काय विचार करतो? नाही, मावळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार आम्ही निवडून आणणारच, हा तर निर्णय केला आहे. सत्तेचा माज चालत नाही, अहंकार चालत नाही. राजकारणात गर्व आणि अहंकार या नसाव्यात गोष्टी, पण काही लोकांना गर्व झाला आहे, माज आल्यासारखं वागत आहेत. लोकांची काळजी, लोकांना जनतेला गृहीत धरून राजकारण केलं ते त्याची हालत अशी होते.
देवेंद्र फडणवीसांनी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गृहीत धरलं सगळं, हे माझंच आहे सगळं, माझ्यापेक्षा माझ्याशिवाय दुसरं कोणाला मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचे परिणाम काय होतात? अहंकार चालत नाही, घमेंड चालत नाही. राजकारणात तुमच्याकडे नम्रता पाहिजे, नम्रपणे तुम्ही वागलं पाहिजे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांसाठी काम केलं पाहिजे. ते राजकारण यशस्वी ठरतं ते शरद पवार साहेबांच्या एकूण कार्यक्रमावरून, एकूण त्या महिनाभराच्या त्यांनी केलेल्या कष्टावरून, प्रचारावरून, त्यांनी घेतलेल्या मेहनतीवरून सिद्ध केलं आहे. तर मावळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला जे राज्यामध्ये उत्स्फूर्त असं यश भेटलेलं आहे, या यशाच्या संदर्भात फटाके वाजवून स्वागत करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं माजी राज्यमंत्री मदनजी बापनासाहेब यांनी जे राजकारण आणि येणारी जी राजकीय स्थिती आहे यावर भाष्य केलेलं आहे. बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.